मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये. 9 दिवसाचा हा आपला प्लॉट आहे आणि आज आपण सकाळी दुसऱ्या आळवणीचं काम चालू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळी पहिली आळवणी घातलेली त्यावेळीच्या या 3 दिवसामध्ये प्लॉटला किती फरक आहे आपण स्वतः बघू शकता. तर मित्रांनो, फक्त एका आळवणीचा हा आपला प्लॉट आहे. आपल्याकडे प्रत्येक झाड असं झालेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 1261 घातल्यामुळे मुळांची वाढ, त्याचबरोबर हे जे खोड आहे, ह्याची जी पानं आहेत, शाकीय वाढ आहे, इथून जे आता नवीन फुटवे निघणार आहेत ते एकदम जबरदस्त निघणार आहेत. पूर्ण प्लॉट आपला अशा पद्धतीने आहे ना, की एक झाड असेल किंवा एक ओळ असेल, सगळी झाडं या आळवणीमध्ये फरक पडलेली आपल्याला दिसतच असतील. तर मित्रांनो, आजच्या या आळवणीमध्ये आज आपण 13-40-13 प्रति 5 ग्रॅम लिटरला वापरतोय आणि त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशनला ह्युमोसॉल घेतोय, जे की ह्युमिक ॲसिड प्लस फुल्विक ॲसिड याचं लिक्विड बेस्ड कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे आपल्या प्लॉटला जबरदस्त असा बूस्टर बसणार आहे. तर इथं 13-40-13 वापरण्याचं कारण काय केलेलं आहे की आता जी 1261 झाडांची साईज होत चाललेली आहे किंवा ज्याची शाकीय वाढ व्हायला लागलेली आहे, त्यामध्ये अजून खूप छान पद्धतीने आपल्याला न्यूट्रिशनमुळे फरक पडणार आहे. येत्या 4 दिवसामध्ये अजून झाडांची ग्रोथ चांगली होणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपण लिक्विड बेस हे जे ह्युमिक आणि फुलविक घेतलेलं आहे, याचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे खाली मुळांची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ते एकदम पूर्ण परिपक्व ग्रोथ होते. का तर हे लिक्विड बेसमधलं ह्युमिक आणि फुलविक असल्यामुळे ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणून आज आपण 13-40-13 प्रति 5 ग्रॅम लिटरला वापरतोय आणि ह्युमोसॉल 1 मिली प्रति लिटरला वापरून ही आजची ड्रिंचिंग घेतलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट हा 9 दिवसाचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा. जी आळवणीची जी कॉम्बिनेशन आहे हे कसं वाटलं तेही कमेंट करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर तेही कळवा. चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.